भाजपा आणि शिंदे गट यांच्यामध्ये नेहमीच निधी वाटपाच्या बाबत नाराजी असते. मागच्याही कालखंडामध्ये नाराजी उघडपणे बाहेर आली होती. काहींचं म्हणणं आहे की आम्हाला निधी कमी मिळतो, शिंदे सेनेला म्हणतो की आम्हाला निधी कमी मिळतो, भाजपवाले म्हणतात की अपेक्षेप्रमाणे आम्हालाही निधी मिळत नाही. आणि या ज्या कलगीतुरा आहे, या कुरबुरी आहेत, या काही आजच्या नाही आहे, या पूर्वीपासून यांच्या कलगुरी आहे. सारा निधी मिळाला एक वेळ की सारा अलबेलोय. बऱ्याच दिवसापासून मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा आहे आणि अशा अनेकदा अफवा असतात, परंतु प्रत्यक्ष कृती काही त्याच्यामधनं दिसत नाही. आता सुनेत्र पवार दिल्लीला जात आहे, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करणार आहे, परंतु त्या ठिकाणी पक्षाच्या संदर्भात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होईल असं नाही. माननीय विखे पाटील आणि प्रसाद लाड या दोघांनीही जरांगे पाटलांकडे जाऊन सरकारच्या वतीने आरक्षणाच्या मुद्द्यावर मध्यस्थी केली होती. त्या मध्यस्थीमध्ये आरक्षणाच्या ज्या काही चर्चा झाल्यात, त्या चर्चेमध्ये ज्या काही मागण्या मान्य करू असं सरकारकडून सांगण्यात आलं. त्या मागण्या अजूनपर्यंत मान्य न झाल्यानं आणि सरकारकडून चालढकल होत असल्याचं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे त्यांनी विखे पाटलांच्या घरासमोर अशा स्वरूपाच्या ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलेलं दिसतंय. जे काही ठरलं आहे त्याची अंमलबजावणी व्हावी ही त्यांची इच्छा दिसते, ती केली पाहिजे. नवनीत राणा सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा व्यक्त केली असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु पक्षप्रवेशाची अट त्यांना मान्य नव्हती. एका बाजूला एवढं मोठं पद घ्यायचं, राज्यसभेवर जायचं आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला राज्यसभेवर पाठवलं त्या पक्षाचं बाकी सदस्य व्हायचं नाही, ही भूमिका योग्य नाही. ज्या पक्षाने आपल्याला तर राज्यसभेवर पाठवलं त्या पक्षाचं सदस्य व्हायला काहीच अडचण नव्हती आणि त्यामुळे त्यांना राज्यसभेचं तिकीट मिळालं नाही. जळगाव आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी विधान परिषदेमध्ये बंडखोरी झालेली आहे आणि हे प्रभाव क्षेत्र गिरीश महाजन यांचं आहे. गिरीश महाजन तसे संकटमोचक म्हणवले जातात, परंतु या ठिकाणी जे संकट आलेलं आहे विधान परिषदेच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये ते काही दूर करू शकलेले नाही आणि तर या क्षणापर्यंत तरी बंडखोरी कायम आहे आणि ते कायम राहील असे चित्र आता दिसते. कारण थोडे दिवस राहिलेले आहे, कुणी माघारी घ्यायला तयार नाही आहे किंवा कुणी पाठिंबा द्यायला तयार नाही असं चित्र एकंदरीत दिसत आहे. छगन भुजबळ या संदर्भामध्ये आग्रही होते आणि त्यांना त्यांच्या अटी मान्य न झाल्यामुळे त्या ठिकाणी तिकीट मिळालं नाही. यामुळे ते आता अजूनही नाराज आहेत. हा दोन्ही पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा निर्णय याच्याबाबत अंतिम आहे. त्यामुळे या ठिकाणी अर्थ खातं NCPकडे येईल का परत देवेंद्रजीकडे राहील याबाबतची जी आत्ता आपल्या याच्यामध्ये संभ्रमता आहे ती फक्त देवेंद्रजीच दूर करू शकतात आणि त्यामुळे पूर्वी अर्थ खातं हे माननीय अजितदादाकडे होतं, म्हणजे ते राष्ट्रवादीच्या वाट्याला होतं. त्यामुळे स्वाभाविकता अर्थ खातं राष्ट्रवादीला द्यावं ही अपेक्षा व्यक्त करणं आणि राष्ट्रवादीला ते मिळणं यामध्ये गैर काही नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.